परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस त्या ठिकाणी वाघासारखं सिंहासारखं जगावं. काल प्रजासत्ताक दिनी नाशिकचे पालकमंत्री आणि BJPचे वरिष्ठ नेते मंत्री गिरीश महाजन यांनी आपलं भाषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आपल्या त्या अध्यक्षीय भाषणातून त्या ठिकाणी टाळला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीच्या आणि या राष्ट्रीय सणाच्या दिवशी विसरणं ही अक्षम्य चूक आहे. सर्वप्रथम मी गिरीश महाजनांचा या ठिकाणी निषेध करतो आणि ही जी मनुवादी आणि RSS वादी BJP विचारसरणी जी आहे या विचारसरणीचा मी त्या ठिकाणी निषेध करतो. एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या आणि वर्षातनं 2 वेळा येणाऱ्या आणि ज्या दिवशी आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात मान सन्मान आणि ध्वजारोहण करण्याचा अधिकार त्या ठिकाणी ज्या संविधानाने दिला त्या संविधानवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी विसरणे ही घोर चूक आहे. मी पुनश्च एकदा गिरीश महाजन यांचा त्या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि त्यांचा धिक्कार करतो. त्याचबरोबर वन विभागामध्ये एका चतुर्थ श्रेणी या पदावर त्या ठिकाणी काम करणाऱ्या एक सर्वसामान्य महिला कर्मचाऱ्याने एका मंत्र्याच्या विरुद्ध जाऊन त्या ठिकाणी संविधान वाचवण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरिमा त्या ठिकाणी वाचवण्यासाठी त्या लाडक्या बहिणीने त्या आमच्या भगिनीने जी हिंमत दाखवली आणि या सगळ्या गोष्टीचा धिक्कार करून त्याचा निषेध करून ही गोष्ट अधोरेखित केली. त्या माधवी जाधव या वन विभागातील कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्या महिलेला त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या यंत्रणेच्या विरोधात जाऊन आजकाल कर्मचारी आणि मोठमोठे पदाधिकारी जे काही क्लास 1 ऑफिसर पदावर आहेत हे लोक मंत्र्यांपुढे त्या ठिकाणी आपली सर्व जी काही आहे ही सगळी पणाला लावतात आणि अधिकाऱ्यांच्या या सगळ्या वृत्तीमुळे हे जे मस्तवाल असे राजकारणी आणि हे जे पदाधिकारी आहेत जे मंत्री संत्री म्हणून स्वतःचा त्या ठिकाणी गाजावाजा करतात आणि स्वतःचं जे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी ते त्यांच्या मनासारख्या त्या ठिकाणी राबवून ठेवतात. अशा सगळ्या लोकांना विरोध करून आणि त्यांनी केलेली चूक ही अधोरेखित करून त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम त्या ठिकाणी माधवी जाधव या वन कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी केला. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की माधवी जाधव यांनी हा एक पब्लिसिटी स्टंट केला किंवा व्हायरल होण्यासाठी नाव होण्यासाठी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. परंतु माधवी जाधव यांचा बऱ्याचशा अँगलने मी त्या ठिकाणी अभ्यास केला. ही महिला अतिशय हुशार, अतिशय त्या ठिकाणी बुद्धिवान आणि जिचा व्यासंग अतिशय दांडगा आहे, तिचं वाचन चांगलं आहे अशा पद्धतीची ती महिला आहे. तिनं स्वतःची वर्दी, स्वतःची नोकरी आणि ह्या सगळ्या गोष्टी दावर लावून सुद्धा त्या ठिकाणी या मंत्र्याच्या कृतीला विरोध केला. मी अशा या माधवी जाधव नावाच्या वन कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी सलाम करतो आणि पुनश्च एकदा त्यांनी जी हिंमत दाखवली बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस त्या ठिकाणी वाघासारखं जगावं या उक्तीप्रमाणे काल जी माधवी जाधव ही महिला वाघासारखी त्या ठिकाणी डरकाळली, वाघासारखी तिनं ही जी विरोधाची पताका त्या ठिकाणी कायम केली. पुनश्च एकदा मी माधवी जाधव यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माधवी जाधव यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची या शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा या मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी करू नये अशी मी विनंती करतो. पुनश्च एकदा जी हिंमत या माधवी जाधव या आमच्या बहिणीनं त्या ठिकाणी दाखवली तिचं मी अभिनंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषाला विसरणाऱ्या गिरीश महाजनसारख्या BJP विचारसरणीच्या मंत्र्याला त्या ठिकाणी धिक्कार करतो आणि त्यांचा निषेध करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम.